काय झालं? ते जामकर आले होते, म्हणत होते का जमीन कसायला दिली तर बरं होईल. काय गरज नाही कोणाला द्यायची. हडपली तर त्यांनी. मला नाही वाटत असं काय होईल. गावातल्या कितीतरी लोकांच्या जमिनी दुसरी माणसं कसत असतात, म्हणून का त्या जमिनी लगेच त्यांच्या मालकीच्या झाल्या का? अहो जरा विचार करा की, तिथं चांगलं पीक आलं तर फायदा आपल्यालाच होईल. आपाप तशी पण आपली जमीन पडू नये, तिचा काहीतरी उपयोग होईल. वय की अहो मी काय म्हणते, आपल्या डोक्यावरचं वजन कमी होईल. बरोबर आहे. असं पण माझ्या पगारातून किती भागणार आहे? ही आयडिया बरोबर आहे. जमीन देऊन टाका कसायला. हा तेच. अरे दुसरं काहीतरी बोल की, हे तर तुझं नेहमीच रडगा नाही. बघितलं का, हे असं असतं. आप्पा मला काही पटत नाही बरं का. अहो मी कलकत्त्याला होतो का नाही कामाला, तेव्हा तिकडे शेतकऱ्यांनी अशा जमिनी सालाने दिल्या की ज्याने सालाने घेतली तो माणूस म्हणायचा मीच मालक आहे. मग त्याच्याकडनं परत जमीन घ्यायला किती नाकी नऊ यायची. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा ना, आपल्या गावात आपल्या आजूबाजूच्या गावात अशा कितीतरी केस सापडतात ज्यांच्या जमिनी लुबाडल्या गेल्या. अहो पण आपण त्याची काळजी आधीच घेऊया ना. या एका भीतीपोटी आपण आपल्या जमिनीचं उत्पन्न का सोडायचं? आणि ती जमीन जामकरांकडून आपण सोडवलीच तर आपल्याला ती कसावीच लागेल की, का अशीच पडीक ठेवणार आहे? त्यापेक्षा आपण आधीच कसूया ती, त्यातनं उत्पन्न मिळेल, जामकराचं कर्ज पण पिटल आणि बाकीचे पैसे आपल्याला राहतील. पण काही गरजच नाही ना. बरं आपण बोलतात म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलत असतील ना. काय गरज नाही कोणाला जमीन द्यायची. जमीन राहू द्या आपल्याकडेच. जमीन जर हातात नाही गेली तर बोंबलत बसावं लागेल. तर आणि इथं पैसे दिले नाही तर तो जामकर रोज आपल्या नावानं ठणानं बोंबा मारेल गावभर. हा बोलू देत. त्याचं काय करायचं नंतर बघू. हा आपली जमीन कोणाला विकासाला द्यायची नाही म्हणजे नाही. हा आणि यो विषय आता इथंच बंद. कुणी चर्चा करायची नाही याच्यावर. हा आप्पाजी म्हणतात ते सगळं पटतं मला. अरे जमीन आपली आहे, आपण ठरवू काय करायचं ते. तो जामकर कोण आहे आपल्याला सांगणारा? काय नाही, बघू आपण काय करायचं ते जमिनीचं. संपला विषय.